पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे महाविकास आघाडीच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणेने अन्याय केलाय असे येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। संपूर्ण प्रकार चुकीचा असून खोट्या केसेस दाखल करण्यात आल्यात। याविषयी पिंपोडे बुद्रुक व परिसरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। ते आता शांत आहेत, मात्र ते जो काही निर्णय घेतील त्याच्या पाठीशी मी उभा राहणार आहे। नजीकच्या काळात निश्चितपणे आंदोलन उभारले जाईल असा इशारा माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलाय। गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून मोहिते पाटील यांनी पिंपोडे बुद्रुक परिसरात विविध ठिकाणी भेट दिली। धैर्यशील मोहिते पाटील यांनी पिंपोडे बुद्रुक येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे व विकास साळुंखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली। संपूर्ण घटनाक्रम अत्यंत बारकाईने जाणून घेतला। संपूर्ण माढा मतदारसंघ या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले। संजय साळुंखे व विकास साळुंखे हे सध्या कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत। रात्री मोहिते पाटील यांनी कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली। कोरेगावात मतदानापूर्वी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करताना काही लोक त्या ठिकाणी सापडले। आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलीस स्टेशनच्या हवाली केलं होतं, परंतु त्या ठिकाणी शासनातील पदाधिकाऱ्यांनी प्रचंड दबाव आणून नाक असा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना दिला। त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले। आमची तक्रार होती, ती तक्रार 2 ते 3 दिवसानंतर घेण्यात आली। त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वापर सध्या सरकारमध्ये असलेले खासदार आणि मानच्या आमदारांनी केलेला आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे सालगडी असल्यासारखं पोलीस प्रशासनाचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे। आज मी संबंधित जे आमचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या कुटुंबियांची गाठ घेतली, तर त्या कुटुंबियांचं अजून सुद्धा टॉर्चर चालू आहे त्या ठिकाणी। आणि जे खरे आरोपी आहेत ते अजून मोकाट आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही। एकतर्फी कारवाई या ठिकाणी चालू आहे। माझ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आदरणीय जयंत पाटील साहेबांना गोष्ट कानावर घातलेली आहे, त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे। मी स्वतः या गोष्टीचा आदरणीय पवार साहेबांकडे पण पाठपुरावा करत आहे की कशा चुकीच्या पद्धतीनं सातारा पोलीस प्रशासन या ठिकाणी वागत आहे। निश्चित त्या सर्व कुटुंबियांच्या मागं आम्ही सर्वजण उभं राहणार आहे। वेळेतच त्या लोकांना अटक करावी असं माझं प्रशासनाला विनंती आहे। आणि लवकर जर केलं नाही तर नक्कीच पिंपोडे गावातील सर्व नागरिकांचा विचार करून त्यांना जी भूमिका आमच्याकडून अभिप्रेत आहे मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। वेळप्रसंगी मोर्चा काढण्याची वेळ आली तरी त्यांच्या मागे उभा राहणार आहे। परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की या वेळेपर्यंत जाऊ नये, त्यांनी कोणाचीही बाजू न घेता सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा आहे। ते करतील अशी खात्री या 2-3 दिवसात आम्ही पाहू, नाहीतर पिंपोडे गावातील सर्व नागरिकांची जी काही भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल। पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे चालू होतात, ते रंगे हात त्या ठिकाणी पकडलं गेल्यानंतर झटापटी झाली त्या ठिकाणी आणि ही तक्रार त्या माणसांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं। काही लोक पळून गेली तिथून। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शेवटपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार त्या ठिकाणी घेतली गेली नाही, उलट आमच्या लोकांवर आधी गुन्हे दाखल केले। काल त्या ठिकाणी आदरणीय संजय बाबा आणि आमदार साहेबांनी जेव्हा फोर्स केलं त्यानंतर गुन्हे वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनास आणून दिली स्थानिक पोलीस स्टेशनला, त्यानंतर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, सातारा।